आणि या सगळ्याच गोष्टींबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. परंतु एक उत्तम वाजंत्रीकार जो लग्नाचंही वाजवू शकतो आणि मड्याचंही वाजवू शकतो, नियम असा आहे की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये. दिवाळी पहाटच्या निमित्ताने कायम मंगल गाणी आणि मंगल स्वर कानी पडावे असा एक प्रघात आहे. ज्यांनी विचारलं की तुम्ही कधी दिवाळी पहाट केली का, तर परळीमध्ये कधी या. सातत्याने गेली 20-22 वर्ष मराठवाडा साथी परिवार अत्यंत सुंदर दिवाळी पहाटचा कार्यक्रम इथं आयोजित करतं. कधी पुण्यातही दिवाळी पहाटचे कार्यक्रम बघा. दिवाळी पहाट म्हणजे मंगल गाणी असतात. तुम्ही ठाण्यामध्ये जी वाजवली ती दंगल गाणी आहेत. अशी दंगल गाणी पहाटे वाजवणे हे तुमच्या संस्कृतीत बसतं का? ही संस्कृती तुम्हाला धर्मवीर दिघे साहेबांनी शिकवली का? हीच संस्कृती वंदनीय बाळासाहेबांनी तुम्हाला शिकवली का? आणि ही संस्कृती उभ्या महाराष्ट्राला तरी मान्य होती का? पण ज्या अर्थी तुम्ही जी काही धुडगूस घातला आणि जी दंगल गाणी वाजवली, त्या दंगल गाणीसाठी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन आपलं लंगडं समर्थन द्यावं लागतं आणि सांगावं लागतं की आम्ही कशी गर्दी जमवली. तर लक्षात घ्या, गर्दी महाराष्ट्रात नळावर भांडण झाल्यावर सुद्धा जमते. मुद्दा दर्दी लोकांचा आणि क्वालिटीचा आहे. ती क्वालिटी आधी मेंटेन करायला शिका. बाकी शिंदे गटाकडे अजूनही वैचारिक आणि नैतिक अधिष्ठान नाही, हे प्रत्येक वेळेला सिद्ध होतं. पहाटे वाजवलेल्या दंगल गाणीमुळे ते अजून स्पष्ट झालेलं आहे. इतकंच. मला असं वाटतं की दिवाळी पहाट जी ठाण्यामध्ये झाली आणि त्यानंतर 2 नेते जे बरळले, त्याच्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आज 14 तारीख आहे आणि बालदिवस आहे. बालदिवसाच्या मला असं वाटतं आव्हाड आणि सुषमा अक्कांना माझ्याकडून शुभेच्छा आहे, कारण त्यांच्या बालबुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे. कारण अशा प्रकारे त्यांनी जे ठाणेकरांना संबोधले की ओव्हर स्मार्ट आहेत म्हणून. खरं तर दिवाळी पहाटची व्याख्या काय मला हे कळलं नाही. तरी दिवाळी पहाट अशीच असावी असं कोणी ठरवलं आहे मला हे पण माहिती नाही आहे. खरं तर लोककला जी लोक सादर करत आहेत त्यांचा सन्मान करणं हा ठाणेकरांची, मला असं वाटतं ठाणेकर नेहमीच करतात. कलाकार आणि कलाकारांचा आदर करणं ही ठाणेकरांची संस्कृती आहे. आणि त्या माध्यमातून आपण जो कार्यक्रम घेतला दिवाळी पहाटचा, आणि त्यानंतर मला कालच्या दिवशी कळलं की अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आलेली आहे. एक तर मला असं वाटतं की आपले गणपती सण असतील किंवा जन्माष्टमी असेल, अशावेळी आपण प्रत्येक कलाकाराला आपल्या स्टेजवर बोलवून नाचवता, त्यावेळी कुठलाही आक्षेप कोणीही घेत नाही. एक अंगभर कपडे घालून जी व्यक्ती, मला असं वाटतं गौतमी पाटील, ज्यांनी माझ्या स्टेजवर परफॉर्मन्स केलं आणि तिच्याबद्दल जर आक्षेप हे लोक नोंदवत असतील, तर मला त्यांना एकच सवाल आहे की सनी लिओनी असेल, राखी सावंत असेल किंवा उर्फी जावेद असेल किंवा भारत पाकिस्तान किंवा इतर मॅचेसमध्ये नाचणाऱ्या आपल्या चिअर गर्ल्स असतील, ज्या नावापुरते कपडे घालतात, अशा लोकांचा जर महाराष्ट्रामध्ये सन्मान होत असेल, तर पूर्ण अंगभर कपडे घातलेल्या गौतमी पाटीलचा कसा विरोध होतो हा मला एक बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे नेते या गोष्टीवरती बरळत आहेत त्यांच्या खरं तर बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. अशा प्रकारे लोकसंस्कृतीची जागर करणाऱ्या महिलेवरती अशा प्रकारे, म्हणजे मला असं वाटतं गरीब घरातून आलेली आणि बाकीची लोक थोडे पैसेवाले आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर हा सगळा भेदभाव चाललेला आहे. एकीकडे ठाण्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतोय आणि त्यांनी काल परवाच बघितलं असेल की मुंब्र्यामध्ये आम्ही त्यांना पळवून लावलं आणि त्यांनी तिथे 500-500 रुपये देऊन माणसं बोलवली होती. पण मीनाक्षी शिंदेच्या कार्यक्रमाला एवढी अलोट गर्दी बघून खरं तर आव्हाडांच्या पोटात दुखलं असावं आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्या कलाकाराचा देखील अपमान आहे. मला असं वाटतं की आत्तापर्यंत मी जे गौतमी पाटीलचे कार्यक्रम बघितलेले आहे, प्रत्येक कार्यक्रमात ती अंगभर कपडे घालूनच मला दिसलेली आहे आणि मला कुठलेही वावगं वाटलं नाही की तिने माझ्या मंचावरती येणं वावगं नसावं. कारण ठाणेकरांनी एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. कार्यक्रम सकाळी 6ला चालू होणार होता, पण 5:30 वाजल्यापासून महिला पुरुष सगळ्या लोक उभे होते. मला असं वाटतं 65 वर्षाची एक आजी होती, ती 5:30 वाजताच येऊन उभी होती. म्हणजे तिचं क्रेज एवढ्या लोकांमध्ये आहे आणि ते कदाचित मला असं वाटतं आव्हाडांच्या पोटात दुखलं असावं.
आणि आपल्या अक्काबाईंचं तर काय सांगावं, कारण अंधारेबाई नेहमीच काहीतरी बरळत असतात आणि त्या हिंदू द्वेष्ट आहेत हे माझं ठाम मत आहे. कारण त्या एकपात्री नाटक कायम करत असतात, आपल्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालत असतात. आणि अशीच महिला जर आपल्या सणांबद्दल जर बोलते तर मला आश्चर्य वाटतं. आणि त्यांनी असं म्हटलं त्याच्यामध्ये की बाळासाहेबांना काय वाटलं असेल, जी बाई बाळासाहेबांना थेरडं म्हणून उल्लेख करत होती तिला आता बाळासाहेबांचं दुःख होतं हे बघूनच एक वेगळं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलेलं आहे. आणि उद्धवसाहेब अशा महिलेला आपल्या बाजूला बसवून घेतात हेच एक तर शोकांतिक आहे. कारण ज्या महिलेला जी आपल्या शब्दावरतीच ठाम राहिलेली नाही आणि त्या महिलेबद्दल जर आपल्या हिंदू सणांबद्दल ती जर बरळते, अशा महिलेला मला असं वाटतं की माझ्या ह्याच्यात किंमत नाही आहे. आणि खरं तर हा सण आज दिवाळी सण असा आहे की अंधेरात म्हणजे अंधारातून आपण प्रकाशात जाणार आहे. तर ह्या निमित्ताने तरी त्या अंधारेबाईच्या डोक्यात प्रकाश पडावा हीच त्यांना मी शुभेच्छा देते. आणि ठाणेकर सुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहे की ठाण्यामध्ये कशी संस्कृती जपली पाहिजे आणि ठाणेकरांना ओव्हर स्मार्ट म्हणणारे काय आहेत आणि त्यांची पूर्ण ठाण्यामध्ये महिलांमध्ये काय समज आहे त्यांच्याबद्दल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे.